अजिंक्य चहा. काय चहा पाणी चाललंय वाटतं? भैया या की, बसा बसा. बसा बसा, तुम्ही बसा बसा. आम्ही हा इथं फौजींच्या पायाजवळ बसतो. आओ असू द्या असू द्या. जेडे चहा टाक की जरा. टाकलाय चहा. हो कशाला, आम्ही इथं पेशंटची विचारपूस करायला आलो. टॅलेंट काय पोलीस कंप्लेंट वगैरे केली का नाही? हा म्हणजे पोलिसात तर गेलोय. पोलीस बी म्हणलेत गुन्हेगार शोधणारच म्हणून. पर काय मागमूस सापडा ना बघा. तरी मी घसा फोडून सांगत होतो बरं का, गावच्या विकासासाठी गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. पण कुणीच ऐकलं नाही. तेव्हा जर का ऐकलं असतं तर हे जे प्रकरण झाले ह्यात कोण कोण होतं हे कळलं असतं का नसतं? नाही तरी बी आम्हाला विश्वास आहे, पोलीस शोधून काढणारच. मी काय म्हणतोय मामा, कशाला ह्याच्यात पडताय? म्हणजे बघा ना, आजा तिकडे ट्रेनिंगला जाणार, तुम्ही इथं असणार, कशाला उगाच जाळात हात घालताय? आम्हाला काय होते तवा? माझ्या आजानं असं पाणी पाजले त्यांना की 10 पिढ्या आमच्या घराकडं डोळं वाटून बघायचं नाही. तर ज्याने कुणी हे केलंय ना त्याला नक्कीच भोगायला लागल. भोगायला? अरे टाचा घासून घासून मारेल मोडता. त्याची तर आयुष्यात एक बी इच्छा पुरवायची नाही बघ. बेलेला अन्नाचा घास गोड लागायचा नाही. जिजा ग हो, किती बोलशील ग? भैया चहा घ्या. तू बी आहेस होय? एकच कप आणला मी. असू द्या असू द्या. भैया बघितलं ना कसं झालंय ते. अव अजिंक्य एवढं लहान असताना जरा जरी खर्चटलं तरी माझं काळीच कसं पिळवटून निघायचं. रातभर माझा डोळा लागला नाही. असं वाटतंय ती माणसं परत येतात का काय? हो मामी, धीर सोडू नका तुम्ही. हे जर का चोरी दरोड्यातनं झालं असेल ना तर ती माणसं काय परत येतील असं वाटत नाही. हा, अजिंक्यचा बदला म्हणून जर का करायचा असेल तर मात्र काळजी घेतली पाहिजे अजिंक्यने स्वतःची. पण आजाचा कोण कशाला बदला घेईल? अहो तसं नाही मामा, आपल्या न कळतपणे आपण कितीतरी लोकांशी दुश्मनी घेत असतो, आपल्यालाच कळत नाही. कर टॅलेंट. हो, वर्ष आधी काय जरी केलं असलं ना तर डाव धरून बसणारे असतात काय काय जण. मला नाही वाटत असं काय झालं असेल म्हणून. आजा कुणाच्याच आधीमध्ये नसतो. अहो होय, पण बाहेर काय करतात ते आपल्याला माहिती आहे. तुला कालची अजून पास झाली नाही वाटतं? जीजी अहो असंच बोलली मी ती. मग मी तसंच थोबाड रंगू का तुझं? तुला कुणी विचारले ग? कशाला मध्ये मध्ये नाक खुपसत असतीस? जीजे तू जरा शांत होतीस का? आजा तू कुणाला काय बोलला होतास का? नाही कोणालाच नाही. हा, मग चोरी करायचे हेतूनच आलं असतील आणि अजिंक्यला एकटा बाहेर बघून हल्ला केला असेल. असो, येतो मी. येऊ का जीजे? येतो. फौजी काळजी घ्या. गेट वेल सून.
चला. अगं बाई, चहा घेतला नाही बाई यांनी. असू द्या, दिसभर माणसं येतात, हेच गरम करून देतात. बाई फळ आणलेत वाटतं. जीजी अगं बारच्या माणसांसमोर असं काय बोलायची गरज होती का? अरे मग तिच्या तोंडाला लगाव आहे का बघ की. जिजे, सारखी घरात माणसं येतात, त्याच्यावर चर्चा नको. आजा, तू आराम कर. मामा अरे मला बसवणं झालं इथं. तरी बी तुम्ही जागेवर हलायचं नाही. अगं पण एवढं काय झालंच नाही मला. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळतं ना. आराम करा तुम्ही. येऊ का? अगं बाई शीतल, तू कशाला आलीस ग? तुझी तब्येत बरी आहे का? वय, मी बरी आहे. आजा कसा आहे आता? हाय ठीक आहे. जेडे चहा टाक जरा. नाही नको, आताच झालाय. आजा कसा आहे बघावं म्हणलं. हाय बरं जरा आता. पण खरं शीतल, तुझा लय उपकार झाला बघ. माझं कसलं उपकार? अगं तू येळव आलीस म्हणून, नाही तर काय झालं असतं ते देवालाच माहिती बाई. खरंच शीतल, तुझा उपकार मी कधीच विसरणार नाही बघ. अहो जीजी, घरच्या माणसांचे कधी उपकार मानायचे असतात वय? काय बी म्हण, खरंच धाडशी आहेस बाई तू. अगं तुझ्यामुळे आज माझा आजा इथं आहे बघ. नाही तर काय झालं असतं त्याचा विचार बी करव ना बघ मला. आजा, माझं तुझ्यावर लय म्हणजे लय प्रेम आहे. हे रुमाल कुणाचा आहे हो? कामावर लागलं ना तवा कामगारांना बांधलाय. पण ह्यो तर लेडीज रुमाल आहे. अरे ती येईल तेव्हा येईल. चल माझ्याकडे आहे, चल लवकर. त्यो म्हणला ना नको म्हणून. ह्याच्यानं केलंय त्याला आणि जिच्यासाठी केलंय तिला. असं सहजासहजी सोडणार नाही मी.